नमस्कार दर्शको, डी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आपण उभे आहोत वडंगे जिल्हा परिषद मतदारसंघातील आंबेवाडी या गावी. इथे आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामकृष्ण बंडोपत पाटील इथे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार भैया, आपलं डी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे. आता आपले जो सतीश पाटील यांनी विश्वास ठेवला त्या विश्वासाला तुम्ही कसे पाहता? आता जो काही साहेबांनी आमच्यावर विश्वास दिलेला आहे, एका सामान्य कार्यकर्त्याला संधी देणं हे बंटी साहेबांचं जे काही ध्येय आहे. आज आपण जर बघितलं तर महानगरपालिकेमध्ये एक चहावाला आणि एक भैया खेडकर म्हणून आहे, तो सामान्य कार्यकर्त्याला, कारण बंटी साहेबांनी आपल्या भाषणात आपल्याला माहित आहे किती वेळा तरी, कार्यकर्ता निर्माण करण्याची फॅक्टरी म्हणजे बंटी पाटील साहेब. त्यांनी त्या माध्यमातून आम्हा दोघांना गेली 25 वर्ष आम्ही बंटी साहेबांच्याकडे आहोत. त्या माध्यमातून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे, सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी. नुसती उमेदवारी दिलेली नाही तर माझ्याकडे करवीर तालुक्याचा अध्यक्ष म्हणून ही पण जबाबदारी माझ्याकडे बंटी साहेबांनी दिली. माझा काही राजकीय वारसा नाही किंवा सचिन चौगलेंचा काही राजकीय वारसा नाही, पण सामान्य कार्यकर्ते म्हणून आम्हाला या ठिकाणी संधी दिली आहे साहेबांनी. आता बघायचं झालं तर या मतदारसंघासाठी तुमचं विकासाचं विजन नक्की कसं असणार आहे? नक्की आज जर ह्यो भाग बघितला तर शहरालगतचा भाग आहे. आज माझ्यासोबत जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत सचिन चौगले साहेब, हिने जे काय हद्दवाढीसाठी विरोध केलेला आहे, जर बघितलं तर आपला पूरग्रस्त भाग म्हणजे पूरग्रस्त पण आणि शहराच्या लगतचा भाग, पण शहराच्या लगतचा असल्यामुळं शहरी विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, शहराचा विकास शहरी लगत शेजारचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आतापर्यंत हा विकास झालेला नाही. तर इथून पुढे आमचं तेच हे आहे की पूरबाबतचं नियंत्रण. आता परवाच आम्ही दोघांनी कलेक्टर ऑफिसला जाऊन नियोजन दिलेलं आहे की गाळ उपसा, नदीतला गाळ उपसा, तर ते गाळ उपसल्यामुळे पुलाची पातळी थोडी कमी येईल अशा पद्धतीचं जे नियोजन आहे. कारण आपला शेतीप्रधान भाग आहे, शेतीप्रधान भाग असल्यामुळे शेती कशी वाचल, पुराचं नियंत्रण कसं होईल, पुरापासून गावकऱ्यांना कसं सुरक्षित होईल, हे आमचं या पुढच्या भागामध्ये प्रामुख्यानं नियोजन असणार आहे. आता बघायचं झालं तर महायुतीमध्ये 2 गट झालेले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले, शिवसेना वेगळी लढत आहे आणि महाविकास आघाडी काँग्रेस हे वेगळे लढत आहे. तर या संधीचा तुम्हाला फायदा होईल का? नक्कीच होणार, कारण ह्या संधीचा तर फायदा होणारच, पण त्याच्यापेक्षा आज लोकांची मेंटॅलिटी बदललेली आहे, लोकांचा विचार करण्याची पद्धत बघितलेली आहे. महानगरपालिकेचं उदाहरण समोर आहे. आज लोक काँग्रेसकडे वळतायत, काँग्रेसवर विश्वास ठेवतायत. काँग्रेसवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी म्हणतोय बंटी साहेबांचं जे विजन आहे, बंटी साहेब ज्या पद्धतीनं लोकांना कनेक्ट होत आहेत, बंटी साहेबांची क्रेज भयानक समाजामध्ये आहे. कारण हा एकटा माणूस ह्या एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी लढतोय, त्यामुळं लोकांचं एक ह्या पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आमच्याकडे. आता फायदा आम्हाला चांगला होईल. आता तुम्ही जर बघायचं झालं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेचा झाल्या नुसत्या निकालात काँग्रेसच्या अगदी थोडक्यात महापौरपदी हुलकावणी चुकलेले. आता जिल्हा परिषद मध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला? 100% काँग्रेसची सत्ता येणार बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली. ही जी लोकांनी सत्ता, कारण लोक आता म्हणतात आम्ही थोडक्यात काहीतरी नियोजनात असेल किंवा काही टेक्निकली बाजूच असेल, ती चूक लोक जिल्हा परिषद मध्ये नक्की भरून काढतात. आता उभाटातून इथे भूमिका जाहीर केल्या नाही, तर त्या भूमिकेबद्दल तुम्ही कसे बघता? लवकरच भूमिका जाहीर करतील, ती सुद्धा लोक आपल्या बरोबरच आहेत. काही गोष्टी आज माघारीचा दिवस आहे, त्यामुळे थोडी वाटाघाटी, उमेदवार आज उभाटा गट पण आज राज्यात आमच्या बरोबर राहिलेला आहे. थोडी त्यांची पण मागणी आहे की बाबा आम्हाला पण एखादी सीट मिळावी. त्यामुळे बंटी साहेब आणि त्यांचे नेते आदरणीय अरुणजी दुधवडकर असतील, त्यांची आज बैठक आहे आणि लवकरात लवकर आज निर्णय घेऊन ते आपल्या सोबतच राहतील. आता तुम्ही जर बघितलं आपल्यासोबत जोडलेले सचिन चौले जे वडिंगेचे माजी सरपंच आहेत, आता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केलेली आहे. सर नक्की तुमचं पण विजन काय असणार आहे विकासाचं? नाही, मुळात मी सरपंच म्हणून काम करत असताना 17 ते 22 मध्ये 19 कोटीची कामं वडंगीत केली. त्यातनं पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करणं असेल किंवा शिक्षण, आरोग्य, कचरा निर्मूलन, पाणी पुरवठा व्यवस्थित, हे मी वडंग्यात यशस्वीपणे काम केलेलं आहे. तेच धोरण ठेवून या वडंगे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत साथीने वडंगे जिल्हा मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करणे, शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्याच्या गोष्टीकडे फोकस करणे, त्याशिवाय कचरा व्यवस्थापनासाठी आम्ही क्लस्टर करू, तिथं कचऱ्याचं व्यवस्थित नियोजन केलं जाईल. तो कचऱ्याचा विषय त्या ठिकाणी निकालात निघेल. पाण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे एक सक्षम गाव आणि पायाभूत सुविधांचं गाव निर्माण करणं, त्याचबरोबर भैयांच्या माध्यमातून या ठिकाणी शेती अवजार बँक हेही येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सगळ्या समस्त गावांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या शेतकरी वर्गाला कमी दरात ती अवजारं उपलब्ध होतील.
धन्यवाद.